संजय शिरसाटांचा पैशाच्या बॅगेसोबतचा व्हिडिओ व्हायरल। शिरसाट पैशांच्या बॅगा घेऊन बसलेत, राऊतांचा मोठा आरोप। तर त्या बॅगांमध्ये पैसे नाहीत तर कपडे, शिरसाट यांचं स्पष्टीकरण। आयटीची नोटीस येऊन सुद्धा शिरसाट आयटीत। 50 खोक्यांमधले काही पैसे आज दिसले। भ्रष्टांना चौकशी करून कारवाई करणार का? आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल। आमदार संजय गायकवाड यांच्यावर मारहाणी प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये अदाखलपत्र गुन्हा दाखल। तर मला कोणताही पश्चाताप नाही, गायकवाड यांची प्रतिक्रिया। आमदार संजय गायकवाड यांचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य। राऊतांवर टीका करताना जीभ घसरली। संजय राऊत यांना शेट्टींचा एवढा पुळका का? गायकवाड यांचा सवाल। अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अचानक दिल्ली वारी। आयकर विभागाच्या नोटिसा, मंत्री आणि आमदारांच्या चौकशा तसंच ठाकरे बंधूंचं एकत्र येणं यावर मांडलं गाऱ्हाणं। दिल्लीमध्ये गुरु अमित शहा यांचे चरण धुवून शिंदे यांनी आशीर्वाद घेतले। मुंबईत झालेली मराठी एकजूट कशी फोडता येईल यावर दोघांमध्ये चर्चा झाली। शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर संजय राऊत यांचा निशाणा। दुधात होणाऱ्या भेसळीवरून पडळकर आक्रमक। विधिमंडळ परिसरामध्ये दाखवलं भेसळीचं प्रात्यक्षिक। डेअरी चालक भेसळ करत असल्याचाही आरोप। विधिमंडळ परिसरामधील कचऱ्यावरून रोहिणी खडसेंचा हल्लाबोल। शिंदेंच्या दालनापासून 50 फुटांवर कचऱ्याचे ढीग। कचरा उचलण्याऐवजी पांढरे कपडे लावून झाकण्यात आला। लपवालपवी अशीही लपवालपवी, खडसेंची एक्सपोज्ड। सिडको घरांच्या किमतींचा मुद्दा आता उपमुख्यमंत्र्यांच्या कोर्टात। आमदार विक्रांत पाटील यांनी मांडली होती लक्षवेधी। घरांच्या किमती कमी करण्यासंदर्भात सरकार सकारात्मक, मंत्री उदय सामंतांचं आश्वासन। खासदार भुमरेंच्या चालकाला 150 कोटींची जमीन बक्षीसपत्राने देण्याच्या प्रकरणी कसून चौकशी। बक्षीसपत्र करणारे सालरजंग घराण्याचे वंशज मेहमूद अली यांची आजही चौकशी होणार। पंढरपूरचे आमदार अभिजित पाटील यांची बदनामी थांबवण्यासाठी 1 कोटींची खंडणी मागितली। 10 लाख रुपयांची खंडणी स्वीकारताना आरोपी किरण घोडके सीसीटीव्हीमध्ये चित्रित। नाशिकमध्ये गुंडांच्या टोळ्या भिडल्या, 15 गोळ्या झाडल्या। हप्ता वसुली आणि वर्चस्वाच्या संघर्षातून वाद, नागरिकांमध्ये दहशत। नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 7000 हेक्टरपेक्षा जास्त पिकांचं नुकसान। शेतकऱ्यांना साधारण 400 कोटी रुपयांचा फटका। तातडीने पंचनामे आणि नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी। महाबळेश्वरकडून कोकणात पोलादपूरकडे जाणारा आंबेनळी घाट 5 दिवसांसाठी बंद। घाटामध्ये वारंवार पडत असलेल्या दरडींमुळे मोठी तसंच दोन्ही बाजूंची वाहतूक बंद ठेवण्याचा प्रशासनाचा निर्णय। संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या पीक कर्जासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा अनोखा उपक्रम। कर्ज द्या कर्ज घ्या या मोहिमेमध्ये थेट गावामध्येच पीक कर्ज उपलब्ध। संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हरणांच्या कळपांकडून सोयाबीन आणि तूर पिकांचं नुकसान। वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची वन विभागाकडे मागणी। मालेगावमध्ये बनावट जन्म दाखल्यांप्रकरणी प्रभाग अधिकारी आणि लिपिकावर गुन्हा दाखल। आतापर्यंत 4 गुन्ह्यांमध्ये 55 जणांवर गुन्हे दाखल। पुण्यामध्ये सोमवार पेठेमध्ये कारवर कोसळलेलं झाड, कारमध्ये अडकलेल्या चालकाला अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढलं। 5 वर्षांपूर्वी चक्रीवादळामध्ये रत्नागिरीच्या किनाऱ्यावर अडकलेलं जहाज अखेर बाहेर काढणार। 35 कोटी किमतीचं बसरा स्टार जहाज बाहेर काढण्यास मेरीटाईम बोर्डाची परवानगी। विजेचे स्मार्ट मीटर्स प्रीपेड नाहीत, रिचार्ज संपताच वीज बंद होणार नाही। महावितरणची हायकोर्टात प्रतीक्षापत्राद्वारे माहिती। 18 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाला आता 2026ची डेडलाईन। नितीन गडकरींनी अधिकाऱ्यांचे कान उपटले। 550 कोटींचा वाढीव निधी लागणार। कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅफेवर गोळीबार, हल्ल्याची दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद।
बब्बर खालसा या दहशतवाद्यानं घेतली जबाबदारी. कपिलच्या मुंबईतील घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला.